डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रगतीचे एक साधन. हॉस्पिटलमध्ये पेशंटना चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने आणि एकूण स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ही एक प्रभावी पद्धत आहे. परिवर्तनाच्या प्रवासात तुम्ही कुठे आहात आणि तुमच्या गरजेनुसार आयटीचे नियोजन कसे करावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आयटीचा वापर फक्त सध्याच्या समस्या सोडवण्यासाठी नाही, तर कामाचा विस्तार कसा वाढवता येईल, तो अधिक परिमाणकारक कसा करता येईल यासाठी सुद्धा करायला हवा. कधीकधी स्पर्धेशी जुळण्यासाठी आणि त्याच वेळी परिभाषित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक झेप घेण्याची आणि नवीन गोष्टी स्वीकारण्याची आवश्यकता असू शकते. कोणत्याही क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर जे करतात ते सामान्यांपेक्षा वेगळे ठरतातच. नमस्कार. आज आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन याविषयी गप्पा मारणार. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा खूप कॉमनली वापरणारा शब्द आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही मेडिको कॉन्फरन्समध्ये जा, हॉस्पिटल्समध्ये जा, वेगवेगळ्या डॉक्टर्सबरोबर गप्पा मारा, हा शब्द अगदी कॉमनली वापरला जातो. पण ह्याचं ॲडॉप्शन ॲक्च्युली किती आहे, ह्याचा वापर किती केला जातो, यावर जर आपण विचार केला तर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द जेव्हा आम्ही वापरतो तेव्हा आम्ही 4 कॅटेगरीमध्ये ते डिफाईन करतो. एक म्हणजे इनोव्हेटर, म्हणजे जो पहिल्यांदी ॲडॉप्ट करतो. दुसरा म्हणजे अर्ली ॲडॉप्टर, म्हणजे जो लवकर या गोष्टी ॲडॉप्ट करतो. तिसरा म्हणजे फॉलोअर, जो ह्या वेगवेगळ्या गोष्टी लोकांनी ॲडॉप्ट करायला सुरुवात केली की त्यांना फॉलो करतो. आणि चौथी कॅटेगरी म्हणजे लेगार्ड्स, म्हणजे आता एखादी गोष्ट मॅन्डेटरी झाली किंवा करायलाच पाहिजे, खूप लोकांनी केली म्हणून ॲडॉप्ट करणं. या 4 कॅटेगरीजमध्ये आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना अर्ली ॲडॉप्टर कॅटेगरीमध्ये जेव्हा आम्ही एका हॉस्पिटलबरोबर काम करत होतो तेव्हा त्यांचा ओव्हरऑल प्रवास, त्यांची लिडरशिप स्किल, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ॲडॉप्ट करण्याच्या दृष्टीने त्यांची असलेली इच्छाशक्ती, हे सगळं बघून त्यांच्याबरोबरच्या गप्पा, त्यांचा प्रवास तुमच्यासमोर आणावा असं आम्हाला वाटलं. तर या प्रवासात गेले 1.5 वर्ष आमच्याबरोबर आम्ही एकत्र काम करत असल्या डॉक्टर दीप्ती कुलकर्णी माझ्याबरोबर आहेत. नमस्कार दीप्ती कुलकर्णी. आणि याची सुरुवात आज आपण ह्या पूर्ण सेशनमध्ये त्यांचा हा प्रवास कसा झाला याविषयी आपण गप्पा मारणार. तर याची सुरुवात आपण या प्रश्नाने करूयात की तुमच्यासाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? ओके. आपण जे आपल्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये काही ठराविक प्रोटोकॉल्स फॉलो करतो किंवा काही ठरलेले आपले नियम असतात, काही सिक्वेन्सेस असतात गोष्टी करायच्या, तर ह्या सगळ्यांना आपण मोबाईल फ्रेंडली किंवा कम्प्युटर फ्रेंडली व्हर्जनमध्ये जेव्हा चेंज करतो किंवा त्या दृष्टीने थोडे बदल करतो, त्याला आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणू शकतो. आणि त्यांनी आपल्या रोजच्या कामातला वेळ जो आहे तो बऱ्यापैकी कंट्रोल होतो आणि खूप सोपे होतात काम आपल्याला सगळ्यांनाच. थँक्यू. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा पुढचा प्रवास ऐकण्याच्या आधी आपण त्यांच्या हॉस्पिटलविषयी थोडंसं जाणून घेऊया. 45 वर्षांहून अधिक काळ डॉक्टर अनिल कुलकर्णी आय हॉस्पिटल हे नेत्रसेवेतील एक विश्वासार्ह नाव आहे, जे केवळ सांगलीच नाही तर सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी, रत्नागिरी आणि त्यापलीकडे बेळगाव, विजापूर, गुलबर्गा आणि रायगडपर्यंतच्या आसपासच्या भागातील रुग्णांची सेवा करत आहे. रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू व्यवस्थापन, रेटिनासाठी उपचार, मुलांमधील नेत्ररोग, स्क्विंट सुधारणा आणि आघात यासह सर्वसमावेशक सेवा प्रदान केली जाते. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सचोटी या मूल्यांवर आधारित तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी रुग्णालयाची बांधिलकी आजही तितकीच मजबूत आहे जितकी हा प्रवास पहिल्यांदा सुरू केला होता. अमेझिंग. म्हणजे इतक्या वर्षापासून सेम फील्डमध्ये फॅमिली ओन बिझनेस आणि इतके वर्ष लोकांच्या सेवेमध्ये एवढं सगळं छान असताना IT मध्ये आपला थोडासा वेळ खर्च करावा किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करावं असं तुम्हाला का वाटलं? आम्हाला सगळ्यांनाच या गोष्टीची जाणीव आहे आणि रादर पॅशन पण आहे की आपण जे काम करतोय त्याच्याबरोबरच आपल्या जगात ज्या काय चेंजेस होत आहेत, जे बदल घडत आहेत, जे प्रोग्रेस होते त्याच्याबरोबर आपण चाललेलं असलं पाहिजे, त्याच्याबरोबर जुळलं पाहिजे. त्यामुळे वी नो दॅट वी नीड टू बी इन सिंक विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. त्यामुळे आम्ही जेव्हा विचार करत होतो की आत्ता आपण हे जे करतोय ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक झिंक फॅक्टर काय घालू शकू,
तर हा झिंक फॅक्टर आमच्यासाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असं वाटलं अँड दॅट्स वाय वी वेंट अहेड विथ इट. ॲब्सोल्युटली. सो ऑफकोर्स जोपर्यंत ते मॅनेजमेंट ड्रिव्हन नसतं तोपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमधला चेंज हे कधीच घडू शकत नाही. पण आपल्याला वाटतं की हे खूप सोपं आहे, म्हणजे काय, एक सॉफ्टवेअर आणलं, बसवलं, सुरू केलं, झालं IT. तर तुम्हाला तुमची ही ट्रान्सफॉर्मेशनची किंवा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची तुमची सुरुवात कुठून झाली? आमच्या या ड्राईव्ह म्हणा किंवा या मोहिमेसाठी आम्हाला सुरुवातीपासूनच ऑलिफंट सोल्युशन्सनी खूप मदत केली और रादर त्यांनी इनिशिएट करून दिलं आमच्यासाठी. डॉक्टर अनुष्का, वृषाली, सौरभ सगळ्यांनीच खूप मदत केली. इनिशियली त्यांनी अनालिसिस केलं आमच्या एक्झिस्टिंग प्रॅक्टिसेसचं, आमच्या एक्झिस्टिंग प्रोटोकॉल्सचं, आणि मग आम्हाला त्यांनी स्वॉट अनालिसिस दिला. स्वॉटमध्ये मग आमचे प्लस पॉईंट्स काय आहेत, स्ट्रेंथ्स काय आहेत, कुठे आपण थोडेफार इम्प्रूव्हमेंट करू शकतो, कुठे बदल केले तर आपल्या एक्झिस्टिंग स्ट्रेंथला आपण बिल्डअप करू शकू, ही सगळी आधी सुरुवातीला हे सगळं अनालिसिस केलं. आणि मग जशा टाइम फ्रेममध्ये आम्ही एखादी गोष्ट बसवू शकत होतो किंवा तेव्हाच्या बजेट फॅक्टरमध्ये जी गोष्ट बसवू शकत होतो असे स्टेप बाय स्टेप पुढच्या स्टेप्स करत गेलो. आपण म्हणतो ना की करायचं ठरवलं हे खूप सोपं असतं, पण करायचं ठरवणं आणि ॲक्च्युली करणं याच्यामधला जो प्रवास असतो ना तो खूप कठीण असतो, आणि तो प्रवास करताना येणारे चॅलेंजेस पण खूप असतात. तर या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रवासात तुम्हाला कुठले कुठले चॅलेंजेस आले? चॅलेंजेस किंवा मी थोडा स्पीड ब्रेकर म्हणेन त्यांना, कारण ॲक्च्युली चॅलेंजेस पर से असं म्हणता येणार नाही, पण आमच्याकडे खूप ट्रस्टेड स्टाफ आहे. ट्रस्टेड का, तर मागची 30-35 वर्ष आमच्याबरोबर आहे. काही लोक 10-15 वर्षापासून आता तेच काम आमच्याबरोबर करतायत, पुढे शिकतायत. सो ह्या ट्रस्टेड स्टाफला आपण आपल्यावर ट्रस्ट करून घेणं हा सगळ्यात मोठा पहिलं पाऊल होतं आमच्यासाठी. त्यांचा जो विश्वास होता की आपण आधीपासून हे जे ऑनेस्ट ट्रान्सपरंट काम करतोय ह्याच्यावरती आपण काय करणार आहोत, तर हेच आम्हाला समजायला पहिले आम्ही थोडे दिवस दिले, समजूनच की आपण जे इंटिग्रिटीने काम करतो हे काम बिल्डअप होणार आहे, ह्याच्यावरती आपल्याला एफिशियन्सी मिळणार आहे आणि तुमचं काम सोपं होणार आहे आणि वेळ कमी लागणार आहे. मग ही जी पहिली स्टेप किंवा हा जो पहिला स्पीड ब्रेकर आम्ही कव्हर केला, त्याच्यानंतर मग आम्हाला पुढे असं कुठेच थांबावं लागलं नाही. दुसरी गोष्ट, चॅलेंजेस इन द सेन्स, जेव्हा आपण आपलं बिझी रुटीन फॉलो करत असतो तेव्हा आपल्याला पण काही गोष्टी नव्याने शिकायला लागतात, आणि हा रिलक्टन्स आय थिंक सगळ्यात कन्सल्टंट लेवलला सुरू होतो. बाकीचा स्टाफ जास्त लवकर अडॅप्ट करतो, अडॉप्ट पण करतो, पण दिस शुड स्टार्ट विथ अस, ओनली देन इट कॅन कंटिन्यू अँड फ्लरिश इन द फ्युचर. सो तुमच्या चॅलेंजमध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज जो मेजॉरिटी हॉस्पिटल फेस करतात तो म्हणजे कन्सल्टंट्स, म्हणजे स्वतः डॉक्टर्स. सो या डॉक्टर्समध्ये हा चेंज आणणं हा एक खूप मोठा, आणि त्याच्यासाठी बऱ्याचशा वेळा जी मॅनेजमेंट असते किंवा हॉस्पिटल ओनर्स असतात किंवा जे ही गोष्ट ड्राईव्ह करतात ते लीडर्स असतात, त्यांचा याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो. आणि डेफिनेटली जेव्हा गेले 1.5 वर्ष आम्ही तुमच्याबरोबर काम करत होतो, म्हणजे तुम्हाला आम्ही थ्रू आउट या जर्नीमध्ये बघितलंय की तुम्ही घरच्यांपासून ते स्टाफच्या शेवटच्या माणसापर्यंत मोटिवेशन लेवल असेल, वेगवेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन असेल, इन्सेंटिव्ज असतील, ह्या प्रकारामध्ये तुम्ही भरपूर इनोव्हेशन स्वतःच्या लेवलला पण केलेले आहेत. तर चॅलेंजेस ऑफकोर्स असतात, पण बऱ्याचशा वेळा जे आपण म्हणतो की स्वॉट, जसं तुम्ही म्हणालात की चॅलेंजेस तर कुठलंही आपण नवीन बदल करायचं म्हटलं तर येणारच आहे, पण ह्या चॅलेंजेसना ओव्हरकम करण्यासाठी आपल्या स्ट्रेंथ पण आपण जर चांगल्या प्रकारे वापरल्या तर चॅलेंजेस ओव्हरकम करणं खूप सोपं झालं. तर या दृष्टीने तुमच्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत असं तुम्हाला वाटतं? जेव्हा आम्ही ह्या प्रोसेसची सुरुवात केली किंवा नवीन कुठल्याही प्रोसेस आपण सुरू करतो तेव्हा आपल्यालाही माहिती पाहिजे आणि आपल्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांनाही की आपला पेशन्स हा आपल्या सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. त्यामुळे एक गोष्ट सुरू केल्यावर ती लगेच पुढच्या महिन्यात आपल्याला जमायला लागणार आहे असं नाही होणार. त्यामुळे पहिल्यापासूनच आम्ही सगळेजण एकमेकांशीच बोलायचो की आपल्याला 6 महिने लागणार आहेत त्याची सवय व्हायला, या नवीन गोष्टी शिकायला किंवा एकमेकांना शिकवायला आपल्याला 6 महिने लागणार आहे, आणि ते वी हॅव टू गिव्ह अवरसेल्व्स. मग काही वेळेला जेव्हा कामं वाढतात काही स्टाफची, तेव्हा आपण एकमेकांची कामं एकतर करायची किंवा मग
ज्या गोष्टी आपण थोड्याशा पोस्टपोन करू शकू, थोड्याशा डिले करू शकू, असं थोडंसं लूज रोप सगळ्यांना द्यायची. बरोबर. त्यामुळे मग जी नवीन गोष्ट अडॅप्ट करायची आहे ती अडॅप्ट करताना लोकांचा रिलक्टन्स कमी होतो. राईट. सो दिस आय थिंक वॉज द बिगेस्ट स्ट्रेंथ. दुसरी गोष्ट ही की आपल्याला सगळं एका वेळी करता येणार नाहीये. सो आपण जर का प्लॅन केलं की आपल्याला टप्प्याटप्प्याने हे करायचंय, मग आपले गोल्स पण रिअलिस्टिक असतात आणि आपल्याला करायला लागणारं काम पण रिअलिस्टिक असतं. सो दॅट हेल्प्स अ लॉंग वे. राईट. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात त्याच्यात मी थोडं एलॅबरेट करीन की फेजेस, त्याच्यासाठीचा लागणारा टाइम आणि त्याच्यासाठी लागणारं बजेट. म्हणजे बऱ्याचशा वेळा आपण असं म्हणतो की मला सगळं पटकन पाहिजे, इन्स्टंट पाहिजे, आणि तेव्हा आपण बऱ्याचशा वेळा त्या टाइम फॅक्टरचाच फक्त विचार केलेला असतो. फेजेस, ॲडॉप्शन आणि बजेट या गोष्टींचा विचार तेव्हा केला जात नाही. सो या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की फेज, त्याच्यासाठी लागणारा टाइम आणि बजेट. आणि ह्या 3 गोष्टी जर जुळून आल्या तर आपण आता बघतोय की आपण ऑलमोस्ट 80% युटिलायझेशन पर्यंत पोहोचलोय. आणि या पुढच्या गप्पा आपण एका छोट्या ब्रेक नंतर घेऊया. तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये झालेले कुठले 3 बदल तुम्हाला सांगावेसे वाटतील? बदल तर डेफिनेटली होतात आणि पॉझिटिव्हच होतात. सगळ्यात मोठा बदल जो पहिलाच आम्हाला जाणवला तो म्हणजे अकाउंटेबिलिटी. प्रत्येकच जणाला लक्षात यायला लागलं की आपण ज्या स्टेप्स करतोय ह्या स्टेप्स समोरचा माणूस किंवा पुढचा माणूस बघणार आहे. म्हणजे एक प्रोसेस करताना समजा आपल्या 4-5 स्टेप्स असतील तर पहिली स्टेप कोण करतोय, दुसरी स्टेप कोण करतोय, तिसरं कोण करतोय, हे हा आपला सिक्वेन्स मग ठरून जातो. आणि मग प्रत्येकाला ही जाणीव राहते की आपण ही स्टेप केल्याशिवाय पुढचा माणूस ती प्रोसेस कंटिन्यू करू शकणार नाही. त्यामुळे अकाउंटेबिलिटी डेफिनेटली वाढते. ॲजिलिटी वाढते. ॲजिलिटी म्हणजे काय तर अवेअरनेस अबाउट युअर ओन जॉब, युअर ओन रिसोर्सेस फॉर दॅट जॉब आणि लागणारा वेळ. म्हणजे मला किती वेळात कशा पद्धतीने हे काम कम्प्लीट करायचं आहे आणि मी हे काम कम्प्लीट केल्यावर समोरचा माणूस काय करणार आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक खूप चांगला आणि पॉझिटिव्ह बदल घडला. आमच्या दृष्टीने हा ॲक्च्युली एक प्लेझंट सरप्राईज होता की लोकांच्या मधलं इंटरपर्सनल कम्युनिकेशन खूप इम्प्रूव्ह झालं. म्हणजे आपल्याला वाटू शकेल की आपण एवढे आपण बदल करतोय तर लोक एकमेकांशी वाद घालतील का, किंवा तुझ्यामुळे माझं अडलंय, तू केलं नाहीस म्हणून मी थांबलो, असं होईल का. तर तसं न होता इनफॅक्ट लोक एकमेकांचं कौतुक करायला लागले. अरे तुला जमत नाहीये का, तर मी तुला शिकवते, मग तुला मी थोडंसं आधी सुरुवात करून देते, मग तू कम्प्लीट कर. म्हणजे मग आपली कामं दोघं मिळून लवकर होतील. किंवा एखाद्याचं काम राहिलं असेल तर 2-3 जण मिळून ठरवायचे की आम्ही शनिवारी थोडं जास्त थांबून कम्प्लीट करून जाऊ, किंवा रविवारी येऊ हे पूर्ण करू, किंवा पुढच्या महिन्याची आत्ता थोडी तयारी करून ठेवू म्हणजे पुढच्या महिन्यात आपल्याला गडबड होणार नाही. सो ह्या 3ही गोष्टी म्हणजे अकाउंटेबिलिटी, ॲजिलिटी अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन, ह्या खूप मोठ्या आणि पॉझिटिव्ह 3 गोष्टी आमच्यासाठी दिसून येतात मागच्या वर्षभरामध्ये. चेंजेस जेव्हा होत असतात म्हणजे एनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस, तर याच्यामध्ये बदल हे होतच असतात. आणि आपण जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस म्हणतो तर ट्रान्सफॉर्मेशनला काही एंड नाहीये. म्हणजे तुम्हालाच ठरवायचं की मला कुठे जाऊन थांबायचं. तर जेव्हा आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो त्याच्यात अनेक गोष्टी येतात. आणि विथ रिस्पेक्ट टू IT जर तुम्ही विचार केलात तर IT मध्ये रोज नवीन काहीतरी येतं. त्यामुळे फ्युचरिस्टिक विचार करायला झाला तर तुमच्या हॉस्पिटलसाठी पुढच्या 3 वर्षाचं फ्युचर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या अँगलने तुम्ही कसं बघता? आमचा सगळ्यांचाच एक शेअर्ड इथॉस आहे दॅट वी वॉन्ट टू बी द मोस्ट टॉप नॉच सायंटिफिक माइंड्स इन द फील्ड दॅट वी आर इन. तर ह्या फील्डमध्ये सायन्स पुढे नेताच आम्हाला ह्या डिजिटायझेशननी खूप डेफिनेटली मदत होईल. तर मला एक असं खूप आतून वाटतं की आपल्या देशात, भारतात मेडिकल टेक्नॉलॉजी आणि हेल्थकेअरमध्ये खूप मोठे बदल होत आहेत. कदाचित आपल्याला आज हे जाणवणार नाही की आपण छोटे छोटे करत काय बदल करतोय, पण 10 वर्षांनी जेव्हा आपण परत वळून बघू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण केवढे चेंज झालो, केवढे बदल झाले. नॉट जस्ट इन टर्म्स ऑफ सायन्स अँड क्लिनिकल फील्ड जे नॅचरली होतातच, पण इन टर्म्स ऑफ हॉस्पिटॅलिटी रिलेटेड टू हॉस्पिटल्स, इन टर्म्स ऑफ पीपल रिलेशन्स, इन टर्म्स ऑफ ॲक्सेसिबिलिटी ऑफ रेकॉर्ड्स, या सगळ्या गोष्टींमध्ये आमची रादर ॲज अ हेल्थ केअर
हॉस्पिटल अँड ॲज अ पेशंट सगळ्यांचीच जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन किंवा डिजिटायझेशन हे आपण लवकरात लवकर आपलंसं करायला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा आपल्याला पर्याय नाही. इफ यू वॉन्ट टू बी ॲट द टॉप ऑफ द गेम, इफ यू वॉन्ट टू बी अहेड ऑफ द रेस. राईट राईट. आता फ्युचरच्या अँगलनी बरेचसे हॉस्पिटल्स भारतामध्ये खूप वेगवेगळे बदल करतात. म्हणजे सॉफ्टवेअर घेणं ही खूप छोटी गोष्ट नाही आहे, पण ते सॉफ्टवेअर घेतल्यानंतर त्याचा योग्यपणे वापर करणं, नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आता येतात म्हणजे चॅटबॉट असतील, AI असेल, सेन्सर्स असतील, यांचा वापर आपल्या सेटअपमध्ये कसा करून घेता येईल आणि त्या दृष्टीने आपल्या कामाची आणि ओव्हरऑल हॉस्पिटलची इफिशियन्सी कशी वाढवता येईल. दोन प्रकारे बिझनेस माइंडने ह्याच्याकडे बघितलं तर एक म्हणजे आपण सेव्हिंग काय करतोय आणि दुसरी गोष्ट याच्यातनं आपण प्रॉफिट कसं कमवतो. तर हा सगळा विचार करत असताना जेव्हा वेगवेगळ्या डॉक्टरांशी वेगवेगळ्या ओनर्सशी हॉस्पिटलच्या बोललं जातं तेव्हा सॉफ्टवेअर घेतलंय फक्त म्हणून त्यांना असं वाटतं माझ्याकडे सगळं IT आहे किंवा सॉफ्टवेअर परचेस झालं म्हणजे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालं. पेपर लाईट आणि पेपरलेस हा वर्ड तर लोक खूप सहजपणे वापरतात आणि आपण ऍक्च्युली जेव्हा आम्ही आता सेटअपमध्ये असेसमेंट करतो तेव्हा ऑफकोर्स हे लिडरशिप ड्रिव्हन नसल्यामुळे हे त्यांना अचानकपणे मी असं म्हणेन की सरप्राइझिंग शॉक्स बसतात की त्यांना असं वाटत असतं मी सॉफ्टवेअर घेतलं म्हणजे आय एम पेपरलेस. आणि जेव्हा आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असेसमेंट करतो तेव्हा लक्षात येतं की युटिलायझेशन हार्डली 15 किंवा 20% आहे. तर ह्या सगळ्या सिनारिओमध्ये मी अगेन म्हणेन की लिडरशिप आणि मॅनेजमेंटचा खूप महत्त्वाचा रोल असतो. तर त्या दृष्टीने बिईंग इन द सेम फील्ड आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण जे या हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणले त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या एक मैत्रीचा सल्ला म्हणून डॉक्टर्सना किंवा डॉक्टर ओन हॉस्पिटल्सना काय द्याल? आपल्या स्वतःच्या प्रोफेशन किंवा आपल्या कामामध्ये बुडून जाणं खूप सोपं असतं आणि एकदा आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये गेलो की आपल्याला बाहेर पडणं खूप अवघड वाटतं. पण तसं नाही आहे. मी एक छोटं उदाहरण देईन की आपण काही फूड्सना न्यूट्रिएंट डेन्स फूड्स म्हणतो. तर तसंच आपलं हे जे प्रोफेशन आहे हे HR डेन्स आहे, ह्युमन रिसोर्स डेन्स आहे. आणि ह्युमन रिसोर्स म्हणलं की आपला हा प्लस मायनस थोडे स्पीड ब्रेकर, थोडे खड्डे ह्या रस्त्यावर लागणारच. कशा दृष्टीने तर आपल्याकडे येणारी व्यक्ती रोजच त्या एफिशियंट मूडमध्ये असेल का, रोजच त्याची फिजिकल एबिलिटी तेवढी एफिशियंटली काम करायची असेल का ते आपण सांगू नाही शकत. काही वेळेला काही लोक खूप इझिली ती कामं करून जातात. काही वेळेला त्यांच्या पर्सनल इश्यूजमुळे, काही बाकीच्या इश्यूजमुळे ते आपण कामं नीट नाही करू शकू. तर ह्या वेळेला हे जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे हे आपलं सेव्हियर बनू शकतं. का तर एकदा का आपल्या प्रोसेसेस डिजिटाईज झाल्या, डिफाईन झाल्या की त्याची एफिशियन्सी वाढते अँड देन द प्रोसेस बिकम्स बिगर दॅन द ह्युमन्स डुईंग इट. त्यामुळे मग एरर्स जे असतात नवीन माणसाला शिकवत असल्यामुळे किंवा एखादी व्यक्ती अब्सेंट असल्यामुळे किंवा एखादी कामं डबल वेळा करत असतात, 2-3 व्यक्ती तीच कामं त्याच गोलसाठी करत असतात. हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे या डिजिटायझेशनमुळे सुटू शकतात. आणि दुसरी गोष्ट, वन्स द प्रोसेस बिकम सुप्रीम देन द फॉल्ट्स अँड द टाइम दॅट इज लॉस्ट इन रिपिटेशन इज डेफिनेटली सेव्ह. त्यामुळे आपण थोडंसं आपल्या कम्फर्ट झोनच्या किंचित बाहेर जायची तयारी ठेवली आणि थोडंसं पेशन्स ठेवला तर आपल्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा खूप व्हॅल्यू ॲड होते अँड ॲट द एंड ऑफ द डे द सॅटिस्फॅक्शन इज ह्यूज. थँक्यू सो मच डॉक्टर दीप्ती. तुम्हाला माहिती नाही की या पॉडकास्टमध्ये म्हणजे ऑलिफॉन्ट सोल्युशन्सचं क्लायंट बरोबरचं फर्स्ट पॉडकास्ट आहे. आमची पॉलिसी अशी आहे की आम्ही क्लायंटची नावं जनरली डिस्क्लोज करत नाही. पण गेल्या 1.5-2 वर्षाच्या आमच्या जर्नीमध्ये आम्हाला असं वाटलं की तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या स्टाफ बरोबर आतापर्यंत या प्रोसेसमध्ये इथपर्यंत येऊन पोहोचला आहात, तुम्ही ज्या प्रकारचे मॉडेल्स इथे उभे केलेले आहेत, मोटिवेशन लेवल फॉर युअर स्टाफ आणि त्यांच्यात म्हणजे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन तर हॉस्पिटलमध्ये होतच आहे आणि ते पुढे होत राहील, पण त्यांच्यामध्ये होणारं जे ट्रान्सफॉर्मेशन आम्ही गेले 1.5 वर्षात बघतोय ते सगळ्यांच्या समोर यावं सो दॅट आपल्यामधले बरेचसे असे आता हा व्हिडिओ बघत असलेले, पॉडकास्ट बघत असलेले डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्स आहेत ज्यांना तुम्ही फेस केलेले सगळे चॅलेंजेस ते पण फेस करताय. पण ह्या चॅलेंजेसमधनं आपण ओव्हरकम होऊ शकतो, याच्यातनं बाहेर पडून आपणही एक चांगलं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकतो.
हा मेसेज देण्याच्या दृष्टीने हा पॉडकास्ट आमच्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा होता. थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी हा पॉडकास्ट शूट केला. थँक्यू सो मच. थँक्यू.